असं म्हणतात की गणांची गोष्ट असते, हो. राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण. असं म्हणतात की राक्षसगण जो असतो ना, तो बेसिकली त्यांचा गण असतो, भूतांचा. कारण तो बोलतो की या रोडच्या हिस्ट्री एवढी खराब आहे ना, कारण आयसोलेटेड रोड असल्यामुळे लोकांना काही करून नेऊन टाकणं कोणाला वगैरे या गोष्टी खूप इझी आहेत तिकडे. सडनली म्हणतात 25 किलोमीटरचं त्यांचं डिस्टन्स एकदम कमी होऊन जवळपास ते 10-15 किलोमीटरवरती आलं. म्हणतात ना की ते एका फेऱ्यातून फिरत होते आणि सुटले आणि रिअल वर्ल्डमध्ये किंवा रिअल टाइम मध्ये आले, अशा टाईपचं. विदिन 15 सेकंड्स ती परत दिसली, सेम लिफ्ट मागते. तिकडे मी शुअर होतो, म्हणजे असं हे बसले, ट्रिगर बसला, म्हटलं आईच्या गावात हे काय. सो हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्ट एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे आपल्या नवीन गेस्ट निखिल. सो निखिल भाई, कसा आहेस? मी मस्त मजेत, तू कसं आहेस? मी पण मस्त. निखिल, तू मुंबईवरून आलायस, तर तुझ्याबद्दल थोडं आपल्या व्ह्यूअर्सला सांगशील? तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल नार्वेकर. मी मुंबईवरनं आलोय आणि माझं ग्रॅज्युएशन BMM मध्ये झालंय. मी ग्राफिक्स डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये ॲज जॉब करतो. पण स्टोरी टेलिंग म्हणा किंवा असं वेगवेगळ्या प्लेसेसना एक्सप्लोअर करणं ही माझी आवड असल्यामुळे आज आपण कनेक्ट होतोय. हो. तर कुठल्या स्टोरीज आहेत तुझ्याकडे आज? तसं तर स्टोरीज बऱ्याच आहेत, पण कसं आहे ना की पर्सनल एक्सपिरियन्स केलेल्या स्टोरीज सांगताना जास्त मजा पण येते आणि तेवढ्या आपण डिटेलमध्ये सांगू पण शकतो. त्यामुळे 3-4 पर्सनल एक्सपिरियन्सवाल्या स्टोरीज आहेत, त्या आज आपण प्रेक्षकांना सांगणार. चालेल. तर सुरू करू शकतो तू. ठीक आहे. तर जी सगळ्यात लेटेस्ट माझ्यासोबत घडली आहे, म्हणजे जे आम्ही मोजकेच मित्र आहोत, म्हणजे जेवढे जण ह्या स्टोरीजमध्ये आहेत त्या लोकांनाच ही गोष्ट माहिती आहे. कारण बाकी मी कधी माझ्या फॅमिलीसोबत म्हणा किंवा बाकी कोणासोबत आम्ही या गोष्टी शेअर नाही केल्या. कारण कसं मग तिकडे ती इन्सिक्युरिटी जागी होते की अरे तुम्ही असे कसे जातात तिकडे, तुम्हाला कळत नाही का वगैरे. तर विषय असा झालेला की आम्ही मागची जी गटारी पौर्णिमा होती, जे आपल्या लोकांसाठी खूप चांगला मोठा ओकेजन असतो फ्रेंड्स लोकांसाठी प्लॅन बनवण्यासाठी, तर आम्ही तो प्लॅन केलेला होता. आणि मुंबईमध्ये केळवा म्हणून जागा आहे, मुंबई थोडं बाहेर केळवा म्हणून जागा आहे, तिकडे आम्ही ते लोकेशन बघितलेलं. आम्हाला आधी माहिती नव्हतं की काय आहे कसं आहे, पण आम्ही म्हटलं की जाऊ दे, ट्रेनने जाण्यापेक्षा आपण बाय रोड, कार वगैरे अशा गोष्टींनी जाऊया. सो आम्ही 13-14 जण होतो. आम्ही मस्त प्लॅन आउट केलेलं की बाबा चला छान जाऊया वगैरे. आम्ही सकाळी 9-10च्या ह्याने म्हणतात ना हिशोबाने टाइम ठरवलेला की 9-10ला निघालो तर एक 12-1 वाजेपर्यंत पोहोचू आणि 2चं चेक इन करून मग जी काय एन्जॉयमेंट असेल ते संध्याकाळी वगैरे करता येईल. आम्ही निघालो, जायला निघालो आणि एक साधारण ना आता 2 ते 2.5 तासाचं डिस्टन्स आहे ते. म्हणजे बाय रोड जर तू जाशील ना 2-2.5 तासाचं डिस्टन्स आहे, जोगेश्वरी टू केळवा. बरं, जातोय तिकडे. तर आधी आम्हाला गुगल मॅपला रूट वेगळा दाखवलेला, कारण रोड ब्लॉकेज वगैरे ह्या गोष्टींमुळे. पण आम्ही म्हटलं की जाऊ दे, आम्हाला माहिती आहे नेहमीचा सवयीचा रस्ता एक आहे, म्हटलं त्या रस्त्याने जाऊया. जायला निघालो. तर तिकडे आम्हाला मेन पहिला प्रॉब्लेम काय लागला की पावसाचे दिवस असल्यामुळे, म्हणजे मागच्या ऑगस्टची गोष्ट आहे, पावसाचे दिवस असल्यामुळे कसं झालं की मेन रोडवर ना टँकर पलटी झालेला होता, त्यामुळे आम्हाला रस्ता बदलावा लागला. रस्ता आम्ही बदलला, आम्ही गाडी टाकली जेट्टीमध्ये, भाईंदर जेट्टीवरून गाडी डायरेक्ट आम्ही वसईला उतरवली. बरं, आम्ही तिकडनं जायला निघालो ना, तर रस्त्यात काय ना कधी प्रॉब्लेम्स आम्हाला येत होते की जेणेकरून असं होतं की तुम्ही तिकडे जाऊ नका, किंवा म्हणतात ना त्या साईडला तुम्हाला जाण्याची आज गरज नाहीये, चुकीच्या वेळी चाललंय. जसं की रस्त्या म्हणजे गाडीचा मोठ्या गाईच्या कळपाने रस्ता अडवणं, किंवा जेट्टीमध्ये चढवलेली बोट मध्ये समुद्रामध्ये वादळामुळे परत फिरवणं. म्हणजे लाईक त्या मोटरमन्स जे असतात ना, त्यांनी आमची लिटरली एक गाडी जेट्टीमध्ये उतरलेली ती परत फिरवली बोट त्या लोकांनी, का तर वादळ वगैरे आलेलं म्हणून. तर ऍक्च्युली गोष्ट अशी झाली की तिकडे रस्त्यावर मेन ब्लॉकेज लागल्यामुळे सगळ्यांनीच गाड्या जेट्टीकडे फिरवलेल्या. त्यामुळे असं झालं की जेट्टीच्या इकडे खूप गर्दी झालेली, 4 व्हीलरला प्रचंड लाईन होती आणि 2 व्हीलर्स पटकन जात होत्या पुढे. सो आमच्या 2 2 व्हीलर्स होत्या, आम्ही 2 व्हीलर्सने पुढे गेलो आणि आमच्या 4 व्हीलर्स बऱ्यापैकी मागे लाईनमध्ये अडकलेल्या. सो आम्ही जे पलीकडे पोहोचलो ना, आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की अरे असं आम्ही पोहोचलोय, आम्ही पुढे होतो, तुम्ही दोन्ही 4 व्हीलर्स एकत्र या. म्हटलं ठीक आहे चालेल. आम्ही निघालो तिकडनं पुढे जायला. आम्ही ठीक आहे, बाईक्सचा आम्हाला फारसा काही प्रॉब्लेम नाही आला, आम्ही पावसातून आणि ते खड्ड्या-बिड्ड्यांमधून वगैरे निघालो. मेन प्रॉब्लेम कुठे झाला तर 4 व्हीलरमध्ये. आमच्या एका 4 व्हीलरमध्ये आपलं जे मजेचं सामान असतं पिकनिकला गेल्यानंतर वगैरे, तर वेगळं बोलायला नको, पण खाण्यापिण्याचं सगळं सामान असतं ते एका गाडीमध्ये होतं आणि आमचे कपडे वगैरे. आणि दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही थोडंफार असं ना नॉनव्हेज फ्लेश
तिकडे जाऊन मॅरिनेट करून खाण्यासाठी वगैरे आम्ही थोडं ते कॅरी केलेलं, जेणेकरून म्हटलं रात्री थोडं मॅरिनेशन वगैरे केलं की जरा एक माहोल बनवता येईल, बार्बेक्यू टाईपचं वगैरे. तर असं होतं की एका ह्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू लाईक सुका खाऊ वगैरे सगळं, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडंफार ते रॉ नॉनव्हेज टाईपचं. तर आम्ही निघालो, आम्ही बाईकवाले आम्ही ना तरी विचार कर 9 वाजता निघालो, एक अंदाजे 12-1-2 जास्तीत पर्यंत पोहोचणं होतं आम्ही पकडून चाललेलो. बट आम्हाला तो रस्ता क्रॉस करायला आमच्या 2 बाईक्स आम्ही 4 वाजता पोहोचलो. म्हणजे 2 तासाचं डिस्टन्स, 2 ते 3 तासाचं डिस्टन्स आमचं जवळपास 6 ते 7 तासांवरती गेलं फक्त बाईक्सवाल्यांसाठी. ठीक आहे, आम्हाला जे प्रॉब्लेम्स आले ते थोडेफार नॅचरल कंडिशनमुळे आले हे आम्ही मानतो. पण नंतर जो गोष्ट झाली की आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही 4 व्हीलरवाल्यांना ट्रॅक करतोय की बाबा कुठे पोहोचलाय, कधी येत आहे वगैरे वगैरे. तर 2 ते 3 कॉल केल्यानंतर, म्हणजे आधी तर ते येत होते. एक तर तो मध्ये पहिली 4 व्हीलर जी चढली जेट्टीमध्ये ती ह्या साईडला आली, दुसरी 4 व्हीलर नेक्स्ट जेट्टीच्या राऊंडमध्ये चढली, आणि तेव्हा ते मध्ये थोडं वादळ वगैरे आलं त्यामुळे त्यांना परत मागे फिरावं लागलं. ओके, मागे फिरले, थोड्या वेळानं थांबून ते परत पुन्हा जेट्टीने आले ह्या साईडला. बट प्रॉब्लेम असं झाला की तोपर्यंत पुढच्या 4 व्हीलर आणि मागच्या 4 व्हीलरमध्ये बऱ्यापैकी डिस्टन्स पडलेलं, त्यामुळे पुढची 4 व्हीलर पण वेगळी निघालेली पुढे यायला. ओके, तर मध्ये एक घाट लागतो, केळवा घाट आहे का मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण तो मध्ये एक घाट लागतो. तो एकच घाट आहे त्या ऑन द वे त्या पूर्ण रूटमध्ये, पण तो आता कसं आहे नॉर्मल घाट, पण जेव्हा काळोख होतो ना तेव्हा प्रत्येक घाट हा प्रॉब्लेमॅटिकच वाटतो. तर तेच झालं, आमची एक 4 व्हीलर निघाली, पुढे आली, घाटामध्ये आली, आणि घाटाच्या ऑलमोस्ट सेंटर संपेल, म्हणजे आता तू सुरू केलास, सेंटरला पोहोचलास आणि आता तू डिक्लाईनकडे जातोस, तर तिकडे गाडी बंद पडली. समथिंग असेल 7:30-8ची वेळ, घाटामध्ये त्या वेळेमध्ये पण काळोख व्हायला पुरेसं वातावरण, आणि त्यात पावसाचे दिवस. गाडी बंद पडली, कोणाला काय हेल्पची काय अपेक्षा नाही, कारण कसं तो घाट इतका रेग्युलर वे वाला घाट नाही. म्हणजे आपले मुंबई पुणे हायवे वगैरेचे घाट कसे ते रेग्युलर रूट मधले आहेत, वर्दळ चालू असते. पालघर साईडला जाणारा घाट हा युजली रेग्युलर रूटवाला नसतो, त्यामुळे तुझी गाडी बंद पडली, ती लोक वाट बघतात की काही हेल्प मिळेल का. बरं, गाडी असं नाही की गाडीमध्ये काही फॉल्ट होता, गाडी सडनली बंद पडली, ती लोक थांबली. आम्ही बाईक्सवाले आम्ही कॉल करतोय की अरे कुठे आहात बाबा नो काय वगैरे वगैरे. तर एकाने आम्हाला सांगितलंय की आम्ही घाटात अडकलोय, दुसरेवाले बोललेत की आम्ही जस्ट आम्हाला जेट्टी या साईडला लागली, आम्ही यायला निघालोय. आम्ही या टेन्शनमध्ये की आता करायचं काय, कारण जवळपास संध्याकाळी 7-7:30ची वेळ झालेली. आम्ही तिकडनं थांबलोय, वाट बघतोय. तर आम्ही ज्या सेकंड 4 व्हीलरला कॉल केला ना, त्याने आम्हाला सांगितलं की निखिल आम्हाला ना चकवा लागलाय. म्हटलं चकवा लागला, आणि माझ्यासाठी हा पहिला असा एक्सपिरियन्स होता की कोणतरी आपल्या फ्रेंड सर्कलपैकी सांगते की मला चकवा लागलाय, त्यामुळे आम्हाला असा अनुभव नाही त्या गोष्टींचा. म्हटलं रे चकवा लागलाय म्हणजे काय झालं, तर त्या 4 व्हीलरमध्ये 2 एक मुलगा होता आणि 3 मुली होत्या. सो ते बोलले की निखिल आम्हाला चकवा लागलाय, आम्हाला खूप टेन्शन आलंय, कारण ते जवळपास अर्धा ते पाऊण तास फक्त 25 किलोमीटरच्या रेडियसवर फिरतायत. म्हणजे रस्ता सरळ आहे, टर्न नाहीये, काय नाहीये, ते सरळ चाललेत. मॅपवर पण 25 किलोमीटरच दाखवत आहेत, आणि काही ज्या साईन्स असतात रस्त्यावरच्या त्या पण रिपीट दिसतात. हे जवळपास ते 20-25 मिनिटांचं तेच चाललेलं. त्या आम्हाला लिटरली टेन्शनमध्ये, म्हणजे त्यातली एक फ्रेंड तर पुण्याचीच आहे, ती तर लिटरली मला बोलत होती की अरे निखिल असं असेल, ती रडत होती लिटरली कॉलवरती. म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं बघू काय होतंय. तर आम्ही तो कॉल ठेवला, ह्या लोकांना कॉल केला, पहिल्या 4 व्हीलरवाल्यांना, तर ते पण घाटामध्ये अडकलेले होते. आम्ही थोडा म्हटलं काय करायचं. तर विषय असा झाला की जी तुला सेकंडवाली बोललो, जी चकवा लागलेली जी 4 व्हीलर होती ना, त्या 4 व्हीलरमध्ये ते सगळं नॉनव्हेज आणि फ्लेश वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तर ह्या गोष्टी तर आपण ऐकलेल्याच आहेत की काही वेळेला ना जेव्हा एखाद्या एंटिटीची किंवा म्हणतात ना एखाद्या आत्म्याची म्हणू शकतो आपण, जेव्हा एखादी जागा असते किंवा बाबा हा भाग माझा आहे, तर ह्या भागातून तुम्ही काही चुकीचं नाही करू शकत. तर अशा वेळेला जेव्हा आपण रॉ फ्लॅश किंवा अशा काही गोष्टी कॅरी करतो ना, त्याची लागण पटकन होते. तर आमच्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे तीच गोष्ट तिकडे झाल्यासारखी आम्हाला वाटली, कारण त्याच गाडीमध्ये नॉनव्हेज होतं. असं पण नाहीये की बाबा दुसरी गाडी बंद पडलेली, पण ही जी चकवा लागलेली गाडी ती निघतच नव्हती त्या फेऱ्यातून. तर आम्ही काय आम्हाला सुचत नव्हतं, कारण आम्ही पोरं, आम्हाला कुठे काय माहिती असणार काय करावं काय नाही ते. मग जी पुढे ड्रायव्हिंग बॉयच्या बाजूला जी मुलगी बसलेली ना, तिने लिटरली तुला बोललो, ती पुण्याचीच आहे, तर तिने लिटरली देवाला साकडं घातलं. म्हणजे ती पुण्याची असल्यामुळे तिने दगडूशेठ लिटरली नाव घेतलं. ती बोलते की देवा आम्हाला ह्याच्यातून सोडव, जर आमचं काही चुकलं असेल तर माफ कर, पण ह्याच्यातून सोडव. दुसऱ्या दिवशी येऊन मी म्हणतात ना तुझ्याकडे नतमस्तक होईन किंवा बेसिकली तुला तुझा प्रसाद देईन, पण ह्याच्यातून आम्हाला सोडव. हे गोष्ट झाली.
आणि इकडे ह्या साईडला पण यांचं इकडे जशी ही गोष्ट झाली ना, कारण ना कळलं ना की आपली एक गाडी 4 व्हीलर इथे अडकली आहे, आम्ही चकव्यामध्ये अडकलोय आणि 2 व्हीलर्सवाले जाऊन फक्त पोहोचलेत, काहीच करू शकत नाहीयेत, कारण आमच्या कपड्यांच्या बॅगा वगैरे पण त्या 4 व्हीलर्समध्येच. सो मग तिने म्हटलं की असं आम्हाला या गोष्टीतून सोडा, आम्हाला सुखरूप पोहोचव एखाद्या ठिकाणी. झालं आणि विदिन 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या रस्त्यावरून निघाले म्हणजे ते पण असे निघाले इन द सेन्स ते सडनली म्हणतात 25 किलोमीटरचं त्यांचं डिस्टन्स एकदम कमी होऊन जवळपास ते 10-15 किलोमीटरवरती आलं. म्हणतात ना की ते एका फेऱ्यातून फिरत होते आणि सुटले आणि रिअल वर्ल्डमध्ये किंवा रिअल टाइम मध्ये आले, अशा टाईपचं. इकडनं ते सुटले आणि जी 4 व्हीलर जी बंद पडलेली होती, ऑल ऑफ अ सडन त्यांना तिकडनं येताना अशी कोणतरी माणसं 2 माणसं अशी भेटली की त्यांना सांगितलं की तुमची गाडी बंद पडली आहे का, काही टेन्शन घेऊ नका, थोडासा धक्का द्यावा लागेल, पण इकडे लेफ्ट साईडलाच तुम्हाला एक गॅरेज किंवा असं एक दगडावरती बसलेला एक माणूस भेटेल, तुम्हाला ती गोष्ट करून देईल, तुमची गाडी नीट करून देईल. यांनी तसं केलं, गाडी थोडे पुश केलं, म्हणजे जी गोष्ट त्यांना आधी दिसू शकली असती ना ती गोष्ट त्यांनी त्या माणसांना त्यांनी सांगितल्यानंतर दिसली की विदिन थोडं पुढे घेतल्यानंतर झाडाच्या इकडे त्यांना म्हणतात ना ते आपण टायर वगैरे लावून बसलेली कशी ते पंक्चर टाईपची माणसं असतात, तसं त्यांना कोणतरी दिसलं आणि त्या माणसाने आधी गाडी विदिन अ मुवमेंट चालू करून दिली. काही असं फारसं मेजर टेक्निक काही नाही, चालू करून दिली. इकडनं हे सुटले आणि हे सुटले. विचार कर, सकाळी 9-10च्या आसपास आम्ही जर्नी चालू केलेली. आमची शेवटची गाडी जी आहे ती त्या स्पॉटला 8:30-9च्या टायमिंगला पोहोचली. म्हणजे 2 ते 3 तासाचं अंतर ट्रॅव्हल करायला एका गाडीला जवळपास 12 तास लागले. म्हणजे ज्यावेळेस आपण कोकणात पोहोचलो असतो मुंबईवरून, त्या ह्याच्यासाठी त्या लोकांना लिटरली म्हणजे आमचं असं झालं की म्हटलं हे चाललंय काय, नेमकं काय कळलं नाही काय झालं वगैरे ते. बरं हे झालं, इकडनं ती लोक दोन्ही 4 व्हीलर्स पोहोचल्या. आमचं सारखं बाबा चला बरं झालं, ऍटलीस्ट सुटलो, जे काय प्रॉब्लेम होता त्यातून सुटलो. आलो आम्ही आमच्या तिकडे फार्म थोडा एन्जॉयमेंट वगैरे म्हटलं झालं, थोडंफार स्विमिंग पूलमध्ये वगैरे मजा मस्ती केली आणि रूमवर वगैरे गेलो. रात्री थोडा आपला खाण्यापिण्याचा प्लॅन चालू होता आणि कसं फ्रेंड्स म्हटले की थोडंफार अल्कोहोल किंवा या अशा गोष्टी वगैरे थोड्याफार असतातच, तर तीच मजा चाललेली होती सगळी आमची. आणि आम्ही कसं रूम होती पण आम्ही थोडं बाहेर वगैरे पण फिरत होतो थोडं. आणि कसं तिकडे पालघर साईडला जंगल एरिया वगैरे खूप असल्यामुळे ना काही गोष्टी कळून येत नाहीत पटकन, जर काही लागलं कोणाला किंवा काही लागण वगैरे झाली कसली किंवा कोणत्या बेसिकली एंटिटीने कोणत्या पकडलं वगैरे तर कळून येणार नाही, आजूबाजूला वातावरण तसं असतं. तर आम्ही तिकडे करतोय एन्जॉयमेंट करतोय. तर आमच्यातलं असं म्हणतात की अशा वेळेला ना जर तुमचं हे ताळ्यावर नसेल, साधी गोष्ट आहे की ज्यावेळी आपण असे ड्रंक किंवा असं काही गोष्टी असतो ना त्यावेळी आपलं थोडा मेंटली डिसबॅलन्स आपण लो असतो किंवा वीक पडतो आपण थोडाफार. आपली जी एक म्हणतात ना ऑरा असतो तो थोडाफार निगेटिव्हिटीकडे जातो आणि थोडीफार पॉवर आपली कमी होते. आणि अशा वेळेला जो सर्वात वीक पडेल ना त्यालाच अशा गोष्टी पकडतात किंवा अशा गोष्टी धरतात असं म्हणतं. तर तेच झालं. आमच्यामध्ये एक व्यक्ती आहे, मी ऑफकोर्स नाव नाही घेणार, त्याच्या घरी मला ही गोष्ट माहिती नाहीये. तर आमच्यातली एक व्यक्ती आहे की जो आहे म्हणजे तुला बघून पण कळेल, तो फिजिकली पण असं बऱ्यापैकी वीक आहे आणि थोडाफार तो असं म्हणतात ना इमोशनली पण थोडासा लूज आहे. सो तेच झालं, चाललोय तिकडे मजा मस्ती वगैरे चालू आहे आणि ह्याला ऑल ऑफ अ सडन काय झालं माहिती नाही, अचानक रडायला लागला जोरजोरात. म्हणजे ही असेल गोष्ट एक रात्री 2-2:30च्या आसपासची. आम्हाला पहिलं वाटलं की बाबा कदाचित असेल काहीतरी प्रॉब्लेम वगैरे, पण नाही. म्हणजे रडणं वगैरे ठीक आहे, एखादा माणूस हार्टब्रेक म्हणून आलेला असेल असं काय असेल तर गोष्ट वेगळी आहे. त्या माणसाचा तसा काही इतिहासही नाहीये. जॉली राहणारा माणूस, नॉर्मल टाइम मध्ये फुल जॉली राहणार, ढसाढसा रडतोय, ओरडतोय, मोठ्या मोठ्याने आवाज काढतोय, असं आपण जसं वॉमिटिंग कशी करायला लागतो तशा टाईपचे आवाज काढतोय मोठमोठ्याने. बरं वॉमिटिंग वगैरे त्याची करून झाली, जे का त्याने घेतलेलं सगळं ते काढलं, पण स्टील चालू आहे, मोठमोठ्याने ओरडतोय वगैरे वगैरे. आम्ही भाई टेन्शन मध्ये सगळे. बाकीचे झोपले, ओव्हर थोडं झाल्यामुळे झोपले. आम्ही मोजके 2 ते 3 जण, आम्ही 15 जणांपैकी आम्ही 2 ते 3 जण जागे होतो. कारण आमचं झालं की बाबा ह्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर करणार काय. कारण कसं परत ती शेवटी मित्रांच्या वर जबाबदारी येते ना की आम्ही गेलोय सगळे एकत्र. तर आमचं झालं, म्हटलं काय करायचं, म्हटलं 2-2:30च्या आसपासची गोष्ट. म्हटलं एक मुलगी होती, एक मी आणि अजून एक मुलगा, अशा आम्ही 3 जागे होतो आणि तो जो ज्याला झालेला तो, अशा आम्ही 4 जण बेसिकली जागे होतो. तर त्या मुलीला मी विचारलं, म्हटलं काय करायचं, म्हटलं असं सगळं चाललंय. तर तिला पण काही सुचत नव्हतं. चालू आहे. तर तिला मध्ये आता कसं माहितीये, काही गावची जी मंडळी असतात किंवा ज्याच्या घरचं गावचं बॅकग्राऊंड असतं त्या लोकांना अशा काही गोष्टींचे थोडेफार बेसिक टोटके वगैरे माहिती असतात.
तर ती कसं, आता मी झालो किंवा ती, आम्ही कोकण आमचा पट्टा पडतो, म्हणजे आमचं गाव कोकण आहे. सो अशा गोष्टी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत, की काही उतारा काढणं म्हणा किंवा कोणाला त्याचा नारळ देणं म्हणा, हे देणं, या गोष्टी बघत आलोय. ती बोलली की देखील असं असं आहे, मी करते, पण मी सांगेन तसं करायला लागेल. म्हटलं ठीक आहे, चल जे काय असेल ते. तर ती बोलली की मी ना, तर आम्ही कसं माहितीये, खायला वगैरे आम्ही रूममध्ये मागवलं ना, त्यामुळे भात वगैरे, डाळ ते भात वगैरे सगळं खाणं वगैरे होतं तिकडे टोपामध्ये. तर तिने भात घेतला, भाताचा गोळा केला आणि ती मला बोलली की निखिल, मी ना बाहेर जाते, ओवाळून टाकते, फक्त मी जाते, मी आता गेली ना की माझ्याकडे परत बघू नका, मी येईन, दरवाजा बंद करून आपण झोपून जाऊ, तोपर्यंत होईल गोष्टी नॉर्मल. आणि बाकीचे झोपले असल्यामुळे आम्ही काय चौघजण होतो, आम्हाला चौघांना जे काय ते समजायचं होतं तेवढं समजलं. ती गेली, तिने ते ओवाळलं वगैरे पूर्ण, ती बाहेर गेली, जे बाहेर तिने जे काय केलं असेल तिने केलं आणि टाकलं ते बाहेर. आणि ती आली, आम्ही दरवाजा लावला, बसलो थोडा वेळ, वाट बघतोय आणि विदिन एक 25 ते 30 मिनिटांमध्ये तो हळू थोडा शांत 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 होत गेला. आणि शेवटी म्हणजे म्हणतात ना, ते शेवटचे विदिन काही सेकंदामध्ये तो इतका टेरिबली सगळ्या त्याने गोष्टी केल्या ना, की असं मोठा आवाज काढला, रडणं वगैरे, म्हणजे असं बोलू नये की, पण लिटरली आम्हाला वाटत होतं की हा मरतोय. ह्या पॉइंटपर्यंत ती गोष्ट गेलेली होती. लिटरली त्याला मी वॉशरूममध्ये वगैरे नेला, तर थोडासा क्लीनअप वगैरे केलं त्याला, आणि आम्ही असं आणलंय आणि त्याला असं फक्त बेडवर पकडलं, असं सोडलं, आडवा पूर्ण पडला तो लिटरली. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये सोल नसल्यावरती बॉडी कशी होऊन जाईल, की सोडल्यानंतर तर काय पडणारच आहे, तसा पडला. जर झालं की म्हटलं थोडा एक अर्धा पाऊण तास जागूया, बघू हालजा परत उठला वगैरे तर, नाही तर मग झोपून. आणि तेव्हा झोपलो. सकाळी उठेपर्यंत त्याचं म्हणतात ना, असं त्याला काही जाणवतच नव्हतं, दुखत होत्या काही गोष्टी, पण त्याला माहित नव्हतं की त्याने काय केलंय आदल्या रात्री काय वगैरे ते. आणि तो झाला, नॉर्मल झाला त्यानंतर. बरं, आणि त्यानंतर लगातार पुढचे 2 ते 3 दिवस त्याला असे चित्रविचित्र स्वप्न वगैरे येत होते रात्री झोपेमध्ये वगैरे काही, पण ते नंतर 3-4 दिवसच चाललं आणि ते झालं नॉर्मल. आणि मग तिने पण जिने ते गाडीमध्ये बोललेली की मी तुला तुझा प्रसाद देईन, आम्हाला इकडनं सोडव, ती पण दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये आल्यावर बाप्पाला जाऊन नारळ वगैरे चढव आम्हाला बोलली की मी केलंय सगळं. ती आमच्यासाठी एक खूप भयानक ट्रिप होती ऍक्च्युली. आणि बरं, ही एक गोष्ट सांगायची राहिली की आम्हाला ज्यावेळी हा सगळा सीन झाला ना, आम्ही म्हटलं नेमका हा काय एवढा का वाईट दिवस गेलाय आपला, बघूया तरी. तर बघितलं तर ती अमावास्येची रात्र होती, म्हणजे जी गटारी लागायच्या आधी शेवटची अमावास्या असते ना, की म्हणजे आता श्रावण सुरू होणार, अमावास्या संपली श्रावण सुरू होणार, तर ती वाली अमावास्या होती. आमचं झाला इच्छा गावात. म्हटलं जर हा कॅलेंडर आधी बघून एखादा रविवार वगैरे आधीचा निवडला असताना तर कदाचित हे वाचू शकलं असतं. ठीक आहे, अझम्पशन्स टू बी नॉट टू बी टाईपच्या गोष्टी आहेत, बट इतक्या सडनली जेव्हा होतात ना, तेव्हा आपल्याला काहीतरी समजावं लागतं की अरे कुछ तो है. असं सगळं एका वेळी नाही होऊ शकत की ट्रॅव्हलिंगचं एवढं मोठं. बरं, जेव्हा आम्ही यायला निघालो ना, आम्ही म्हटलं नाही अमावास्या संपू दे मग निघूया, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. संध्याकाळी 4-4:15च्या आसपास अमावास्या संपली, त्यानंतर आम्ही निघालो. विचार कर, सेम रूटने परत आलो, ठीक आहे, जेट्टीने नाही, बाय रोड आलो. 2 तासामध्ये आम्ही जोगेश्वरीला पोहोचलो परत. 4ही गाड्या, दोन्ही 4 व्हीलर, दोन्ही 2 व्हीलर्स, 4ही गाड्या 2 तासामध्ये परत जोगेश्वरीला पोहोचले. म्हणजे विचार कर ती वेळ काय लेवलला खराब होती आमची. ते असं सायन्स होते की तुम्ही नॅचरल प्लस सुपर नॅचरल सगळ्या दृष्टीने आमची वाट लागलेली होती त्यावेळेला. सो हा एक माझा सगळ्यात लेटेस्टचा असा एक एक्सपिरियन्स होता की जो मी एक्सप्लेन नाही करू शकत, एव्हिडन्सने एक्सप्लेन नाही करू शकत, बट कुछ तो था. आणि आता असे ना, बघा कसं आहे ना, असं म्हणतात की गणांची गोष्ट असते, राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण. असं म्हणतात की राक्षसगण जो असतो ना, तो बेसिकली त्यांचा गण असतो, भूतांचा. तर राक्षसगणाच्या माणसाला भूत दिसतात, तो त्यांचा हेल्पही करू शकतो, ती त्यांना त्रास देत नाहीत, कारण ते असं मानतात की हा आपल्याला हेल्प करू शकतो, हा आपला माणूस आहे, एलियन्स काइंड ऑफ. मनुष्यगणाच्या माणसाला भूत दिसतात, त्याला सगळ्यात असा त्रास होतो की जसं मूवीमध्ये पण दाखवलेलं आहे भरत जाधववाल्या मूवीमध्ये, की त्याला किती प्रकारे त्रास होतात त्या गोष्टींचे. तर तिकडे तुम्हाला पजेशनही होऊ शकतं, तिकडे तुम्हाला त्रासही होऊ शकतो, आणि बेसिकली सगळा त्रास त्याला सहन करावा लागतो मनुष्यगणवाल्या. आणि देवगणवाल्या माणसाला दिसतही नाही, जाणवतही नाही, आणि जाणवलं तरी म्हणजे एंटिटी तुला दिसणार नाही, मे बी निगेटिव्हिटी फील होईल, बट दॅट्स इट. सो फॉर्च्युनेटली माझा देवगण असल्यामुळे मला आतापर्यंत असं की बाबा समोर काहीतरी दिसलंय वगैरे हे अशा गोष्टी तरी नक्कीच नाही झाल्यात, पण हा जे जाणवायचं तेवढं जाणवलंय. तर तसाच एक दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही गेलो मनालीला, 2019ची गोष्ट आहे, माझ्या ग्रॅज्युएशन इयरची.
लास्ट इयर आमच्या कॉलेजची आयव्ही होती. तर चंदीगड, अमृतसर, कुलू मनाली असं ते फुल पॅकेज होतं मस्त. आणि आमच्यासाठी म्हणजे आमच्यासारख्या मुलांसाठी वगैरे हे पॅकेज म्हणजे ड्रीम पॅकेज. कॉलेज टाइम मध्ये मनालीला जायला मिळणं, ते पण कॉलेजच्या लाईक ग्रुप सोबत, खूप मोठी गोष्ट असते. तर ते झालेले प्लॅनिंग आणि आम्ही आमचे प्लॅन्स वगैरे केलेले. आणि तिकडे कसं अशा ट्रिप्सना वगैरे रूम अकोमोडेट करतात, छान मस्त माहोल पूर्ण. तर चंदीगड, अमृतसर आमचं मस्त झालं. म्हणजे ते ऍक्च्युली ती रूट कसा होता की अमृतसर, कुलू मनाली आणि मग परत चंदीगड, आणि मग चंदीगड करून मुंबई असं. तर आमचं अमृतसर आटपलं, आम्ही मनालीला गेलो. मनालीला ना एका हॉटेलमध्ये आमचा स्टे होता. त्या हॉटेलची ऍक्च्युली चेन मोठी आहे, त्यामुळे मी नाव नाही घेणार त्या हॉटेलचं. बट ते आता मनालीचा आपला व्ह्यू माहितीये की मस्त डोंगर, बर्फाळ डोंगर, असे पाईन ट्रीज वगैरे अशा टाईपचं वातावरण. तर ते हॉटेल पण एवढं प्राईम लोकेशनला होतं ना, थोडंसं हिल काइंडवर होतं. आणि त्याच्या मागून मस्त नदी वाहते, ती बर्फाची जी नदी असते त्यांची टाईप, त्या टाईपची नदी वाहते. मागे पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत आणि समोर असं मार्केट प्लेस आहे. तर मस्त व्ह्यू पण एकदम आम्ही बघून खुश झालेलो की अरे यार काय हॉटेल आहे, बेस्ट आहे. बरं, त्यात पण युजली 4 शेअरिंग असते. आम्हाला 5 शेअरिंग दिलेली, पण आम्हाला रूम ड्युप्लेक्स दिलेला. ओके, म्हणजे 1+1 रूम होता. आणि आमच्यासारख्या मुलांसाठी ड्युप्लेक्स रूमच आम्ही पहिल्यांदा बघितलेला. बाबा ड्युप्लेक्स रूम काय असतं, ते पण डायरेक्ट मनालीमध्ये. सो इट वॉज अ बेस्ट मोमेंट फॉर अस. आम्ही गेलो वगैरे आणि आम्ही आमचे मित्र पण निवडून घेतलेले की भाई आपण 5 जण जाऊया, म्हणजे कम्फर्टेबल, काय टेन्शन नाही कोणाचं. एक तर पहिलं पोरांचं सॉर्टेड असतं, पोरांना कोणी कुठेही चालून जातं म्हणा तसं. तर त्यामधले 2 जण होते ना 5 जणांपैकी, तर 2 जण आमचे ज्युनियर्स होते आणि 3 जण आम्ही क्लासमेट्स होतो, आम्ही एकत्र होतो. तर आम्ही गेलो वगैरे रूम मध्ये, मस्त छान. आणि रूम पण एकदम असा वुडन फर्निश टाईपचा रूम होता. जे पायऱ्या वगैरे असतात वर जायला, त्या पण अशा वुडन, आणि वरचा फ्लोरिंग पण वुडन फ्लोरिंग होतं, कॉटेजेस टाईपचं. पण कसं माहिती, 2 फ्लोअरची ते हे होती, हॉटेल होतं ना 2 फ्लोअरचं होतं. आणि वरच्या फ्लोअर म्हणजे आमच्या फ्लोअरला ना ड्युप्लेक्स रूम फक्त आमची होती, आणि दुसऱ्या कॉर्नरची जी एक शेवटची रूम होती ना ती ड्युप्लेक्स होती. ओके, बाकी मधल्या सगळ्या नॉर्मल सिंगल रूम होते. आता नशिबाने आम्हाला ड्युप्लेक्स मिळाली, सो आम्ही खुश होतो की चल चांगले. बरं, ड्युप्लेक्स मध्ये वरती गेल्यानंतर गॅलरीमध्ये व्ह्यू काय, तर तू बाल्कनीमध्ये उतरलास की समोर मस्त बर्फाचे डोंगर वगैरे दिसतात. त्या बाल्कनीचा माझा एक फोटोही आहे, तो तुला दाखवीन मी अगोदर. तर तिकडे आम्ही ना गेलो, फर्स्ट डे मस्त गेला. आमचं कसं होतं, दुपारी चेक इन, संध्याकाळपर्यंत मस्त फिरणं वगैरे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट, असं म्हणजे एक दिवस आम्हाला पूर्ण मिळणार होता. पहिला दिवस नॉर्मल गेला, छान गेला, चांगला. दुसऱ्या दिवशी सकाळी ना, नाही पहिल्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिकडे बसलोय. जेवणाची वेळ एक साधारण 8:30-9च्या आसपास जेवणाची वेळ होती. तर आमचं काय झालं की आम्ही मस्त रूमवर बसून टाइमपास करतो. जे आमचे 2 ज्युनियर्स होते ना, त्यांना म्हटलं की तुम्ही पहिला खाऊन या, आम्ही तिकडे नंतर जातो. म्हटलं रूम अगदी ओपन नको ठेवून जायला, किंवा लॉक वगैरे केलं तरी पण उगाच रिस्क नको, कारण सगळेच काय ओळखीचे नसतात ना. तर आम्ही म्हटलं तुम्ही पहिलं 2 जाऊन या, नंतर आम्ही 3 जातो. ठीक आहे. बरं, गेले ते 2 जण गेले, आम्ही आपलं बसलोय गप्पा मारत मस्त. आम्ही खालीच बसलेलो, वर कोण काय गेलं नव्हतं. खाली बसलोय गप्पा मारत मस्त, इकड तिकडचे विषय. म्हटलं की मस्त रूम मिळाली, अमृतसरचं पण छान झालं वगैरे वगैरे सगळं चाललंय. आणि एक विदिन 10 to 15 मिनिट्स ना आम्हाला क्लिअर ऐकायला यायला लागलं वरती कोणतरी चालतंय. बापरे. म्हणजे समज ना की आता आपला हा रूम आहे, हा एंट्रीचा दरवाजा आहे, त्यानंतर इकडे वॉशरूम आहे, या साईडला त्या पायऱ्या आहेत वर जाण्याच्या, ज्या वुडन आहेत, आणि वरती वुडनचं फ्लोरिंग. बरं, मला माहिती आहे आमच्या फ्लोअरला ड्युप्लेक्स रूम फक्त आमचा आहे, आणि एकदम कॉर्नरवरचा जिकडे स्टाफ राहतोय, म्हणजे स्टाफ म्हणजे आमचा टीचिंग स्टाफ. तर म्हटलं काय, तर बसलोय तर, आणि क्लिअर असं नाही की काहीतरी नॉर्मल इल्युजन टाईप, 10 ते 15 मिनिटं प्रॉपर आवाज येतो की कोणतरी आरामात चालतंय, प्रॉपर स्टेप आणि वुडनवर आवाज क्लिअर येतो. आणि बरं, तिकडे मुंबई पण नाही की बाई गोंधळ, शांत सगळं. रात्री 8:30-9ची वेळ, म्हणजे ते पूर्ण एकदम सन्नाटा टाईपचा. ची फाटली. म्हटलं आम्ही 3 रूम मध्ये, म्हटलं अरे भाई हे काय आहे नेमकं, वर आवाज कसला येतोय. तुला माहिती नाही रे. म्हटलं बघ, आपल्या फ्लोअरवर ड्युप्लेक्स रूम कोणाचीच नाहीये, हे जे ऐकायला येते ते नेमकं काय, तुला बघूया काय. मी म्हटलं माझ्यात नाहीये हिंमत. आम्ही लिटरली हे करतो, म्हटलं तू जाऊन बघ. तो नाही. बरं, त्याला बोललो की काम कर, शिडीकडनं फक्त असं वाकून बघ, बाय चान्स काही दिसतंय, कोण दिसतंय काय ते. तो बोला नको माझी हिंमत नाहीये बोलतो बघायची. तर आम्ही जवळ थांबलोय 10-15 मिनिटं. थांबलो चालू होता आवाज, प्रॉपर कंटिन्यू कोणतरी चालतंय, वर राऊंड मारते लिटरली कोणतरी असं. भाई निघूया आपण रूम मधून, काय चोरीला गेलं परवडलं, मला फरक नाही पडत, खायला जाऊया, येऊन बघूया काय आहे ते. आम्ही निघालो. बरं, आम्ही ते जे 2 जण खाली गेले तर आम्ही काहीच बोललो नाही की असं आम्ही काय सीन बघितला वगैरे. म्हटलं उगाच कशाला ना, नाही तो बोबाटा कशाला, आधी आपण शुअर होऊया त्या गोष्टी. गेलो वरती, आपलं खाली गेलो जेवायला वगैरे, जेवलो वगैरे शांतपणे.
होती, म्हणा ती भीती तर होती की अरे काहीतरी चाललंय सीन नक्की. त्यांच्यासोबत मग आम्ही रूमवर आलो परत, ते दोघांना घेऊन आलो. त्यांना वाटलं नाही चला आपण एकच आता रूमवर जाऊया, रूमवर टाइमपास करूया काय आहे ते. आणलं त्यांना रूमवर. त्या दोघांना आम्ही काहीच सांगितलं नाही हे सगळं झालेलं वगैरे. त्यांना बोललो फक्त एक काम कर ना, तुम्ही जरा वरचं जा, वरचं सगळं आवरून घ्या, आम्ही खालचं आवरतो, आम्ही तिथे खाली झोपतो. मी काही त्याला सांगितलं नाही. ते दोघं बनकत नसल्यामुळे त्या दोघांनी काहीच पुढे मागे बघितलं. म्हटलं ठीक आहे चल काय वरत जायचंय. ते गेले वरती. ती गेले आणि काय आता वरती गेल्यावर काही दिसलं असतं वाकडं तिकडं वगैरे तर पटकन आवाज आला असता. म्हटलं काय शांत आहे. म्हटलं काय नेमकं लाईट बीट लावली सगळं झाल्यानंतर मग आम्ही वरती गेलो. म्हटलं काय सगळं ठीक आहे ना. हो ठीक आहे एकदम मस्त. म्हटलं ठीक आहे तर मग ठीकच आहे. मग काही प्रॉब्लेम नाही का अरे काय झालं वगैरे. मग त्यांना सांगितलं आम्ही की अरे असं असं ना सीन झालं. आम्हाला शिव्या घातल्यात, लिटरली तोंडावर शिव्या घातल्यात. आता ते लिटरली कॅमेऱ्यावर गोष्टी आहेत म्हणून त्यांनी ज्या आम्हाला शिव्या घातल्यात तर बोला तुम्हाला काय अक्कल नाही, तुम्ही इतक्या रिस्क लेवलला आम्हाला वरती पाठवलं की जावं म्हणून, तुम्ही सिनियर्स आहात आमचे. मग ती एक गोष्ट थोडीफार फनी पण ते म्हणतात ना क्रिपी टाईपची मुवमेंट होती आमच्यासाठी. आणि बरं असं नाही की बाबा तो आम्हाला फक्त एक्सपिरियन्स आला. आम्ही जेव्हा चेकआउट केलं ना तिकडे तर आम्हाला आमच्या बऱ्याचशा सिनियर्स किंवा आमचे मेट्स वगैरे आहेत ना त्यांनी पण आम्हाला सांगितलं की एक जण लिटरली तो ऑल ऑफ अ सडन बेसमेंटकडे जायला निघालेला. काहीच असं ध्यानी म्हणजे डायरेक्ट बेसमेंट कोणतं त्याला बोलवतंय वगैरे अशा टाईपचं. बेसमेंटकडे गेला आणि विदिन अ सर्टन स्टेप्स तो फ्रीज झाला तिकडेच. ना पुढे जाऊ शकत आहे ना मागे जाऊ शकत आहे. काहीतरी कोणतरी येऊन त्याला मागून लिटरली असं टॅप केलं स्टाफपैकी, हॉटेल स्टाफपैकी. तेव्हा तो सेन्समध्ये आला आणि परत तो वरती आला. लिटरली त्याला घाम फुटलेलं पूर्ण. विचार मनालीमध्ये त्याला घाम फुटलेलं. तर आम्हाला बऱ्याच जणांनी असं काय काय सांगितलं की अरे नाही. तर थोडंफार आम्ही नंतर ना ऑनलाईन रेफरन्सेस पण सर्च केलं की ह्या हॉटेलविषयी काही आहे का. एक दोन लिंक्स होत्या, कारण कसं आहे मोठी चेन असल्यामुळे असं काय ठेवायला पण देत नाही गोष्टी. बट एक दोन अशा म्हणतात ना एकदम डीप कोरा बिरा या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की कोणी काय आपला पर्सनल एक्सपिरियन्स वगैरे शेअर केला असेल. तर काही जणांनी केलेले होते की हा इकडे असं थोडंफार आहे, कारण तिकडे जे युद्धाच्या काळामध्ये वगैरे तिकडे ना बऱ्याचशा लढाया वगैरे या गोष्टी झालेल्या होत्या. तर लढाया वगैरे झालेल्या होत्या आणि तिकडे कसं बर्फामध्ये एखादा जर पुरला गेला कोण, बर्फ कोण उकडून काढतंय ना, जमीन तरी उकडली जाते. सो बर्फ उकडलं की मग त्याच्यावर जर कोणी काय रेस्टॉरंट वगैरे बांधलं असेल किंवा असं काही बांधलं असेल तर त्या गोष्टी कोणाला कळत आहेत. आणि तसे पण असे रेस्टॉरंटचे किस्से इतके आहेत आपल्या इंडियामध्ये म्हणा, मुंबईमध्ये अगदी इतके किस्से आहेत. तर मग त्या गोष्टी तर होतातच. त्यामुळे सो हा एक अनुभव होता की भाई ज्या अनुभवामुळे खूप चांगल्या लेवलला आमचं असं पर्सनली अनुभवायला मिळालं की यार म्हणजे ज्युनियर नंतर काय बोलले का. ज्युनियर अरे एकदम म्हटलं ना की त्यावेळी आम्हाला शिव्या घातल्या. पण अजूनही आम्ही जेव्हा ती मुवमेंट आठवतो ना, आता आम्ही तिघांनी ती अनुभवली आहे त्यामुळे आम्ही असे आठवतो. आणि त्यांनी ते कशा प्रकारे अनुभवलंय की आम्हाला ह्यांनी लिटरली मरायला पाठवलेलं की जा बघा तिकडे काय आहे ते. पण ठीक आहे जेव्हाही आम्ही अजूनही भेटतो आम्ही ते रिकलेक्ट करतो सगळ्या गोष्टी त्या की अरे असं झालेलं तसं झालेलं वगैरे. छान होतं पण ते पण मस्त झालेलं. नाही तसं पण तुझा देवगण आहे, तू वाकून जरी बघितलं असं तुला काय दिसलं. अरे हो, पण मला जी भीती तर असते सुद्धा रे, देवगण राक्षसगड या सगळ्या एका पुढच्या गोष्टी आहेत त्या की ज्याला भीतीच नाहीये अरे चल नाही फरक पडत. मग तो राक्षसगडाचा असला तरी घाबरणार नाही. पण ते ज्याला भीती नाही वाटत त्याला दिसत पण नाही ते आहेच रे. ती गोष्ट तर म्हणतात ना एक सायकोलॉजिकल पण काही गोष्टी असतात की असं नाही की सगळंच पॅरानॉर्मल किंवा सगळं सुपरनॅचरल असतं. काही गोष्टी सायकोलॉजिकल पण असतात. बट जेव्हा एवढा क्लिअर एव्हिडन्स मिळतो ना की काहीतरी ऍक्च्युली चालतंय यार, असं नाहीये की बाबा हा सगळ्याच रूम अशा ड्युप्लेक्स आहेत की त्यामुळे बाजूच्या रूम मधून काही आवाज वगैरे असंही काहीच नाहीये. तर तुला एवढा क्लिअर एव्हिडन्स मिळतोय ना तर मग ते काय असं म्हणत ना काही खेळा परीक्षा घ्यायला पण जाऊ दे, उगाच हलकलट पण येऊ शकतं काही गोष्टींमध्ये. आता मला देवगण आहे त्या दोघांचा कोणता होता मला काय माहिती. सोबत तेच. आणि ऍक्च्युली को इन्सिडेंटली ना ते जे दोघं होते ना माझ्यासोबत तेच दोघं केळव्याच्या ट्रिपला पण होते. सो आम्ही आता एक ट्रायोच आहे. सो आम्ही बऱ्याचशा ठिकाणी एकत्र आहोत, बऱ्याचशा म्युच्युअल ग्रुपमध्ये आम्ही फ्रेंड्स म्हणून आम्ही एकत्र फिरत असतो. सो मग ते तिथे पण होते. सो आम्ही ते बऱ्याचशा गोष्टी शेअर करतो की अरे असं झालं हे झालं. तुला असं नाही वाटत का की तुम्ही तिघ जणच फिरता तर तुमच्या तिघांपैकीच कोणाला मागे काय असेल. खूप वेळा वाटलंय मला असं वाटतं हात पनवती आहे ज्याला घेऊन फिरतोय. पण कसं आहे ना की एक्सपिरियन्स यायची तर तुला येणार आहे ते तर येतात. म्हणजे तू तिघं फिर, दोघं फिर, तू एकटा फिर. तुला जर निगेटिव्हिटी वाटायची असेल ना तर ती कशी झाली तरी वाटणारच आहे. जसं आता जसा हा झाला तिघांचा विषय झाला. आता माझा एक जिकडे मी ऍक्च्युली एकटा होतो हे मी कोणाला कधी सांगितलेलं नव्हतं. आता रिसेंटली काही महिन्याआधी ही गोष्ट मी थोडी म्हणतात ना एक्सपोज तरी केली, सांगितली तरी. अदरवाईज इतक्या वर्षात मी ती गोष्ट कोणाला सांगितलेली नव्हती. साधारण एक 2020-21च्या आसपासची वेळ असेल, म्हणजे लॉकडाऊन टाईप जेव्हा सगळं चालू होता ना. तर त्या दरम्यान कसं माहितीये माझं जे ग्राफिक्सचं जे करिअर आहे ते मी लॉकडाऊन नंतर चालू केलं. म्हणजे लॉकडाऊन नंतर ते
कोइन्सिडेंटली गोष्टी काही जुळून आल्या आणि मी ह्या फील्डकडे आलो. अदरवाईज मी आधी ऑन फील्ड असायचो, म्हणजे मी न्यूज रिपोर्टिंग केलेलं आहे, त्यानंतर मी प्रोडक्शन लाईक सिरियलच्या प्रोडक्शनसाठी काम केलेलं आहे. सो बऱ्याच वेळेला ना आउट ऑफ द टाइम जाऊन काम करणं, असं काहीतरी रॅन्डम एकदम रात्री 2, 2:30, 3 वगैरे अशा टायमिंगला फिरणं, काम करणं, असं केलेलं आहे मी. सो त्यावेळेचा हा एक्सपिरियन्स आहे माझा की एका सिरियलसाठी काम करत होतो मी. झी मराठीची एक सिरियल होती, येऊन गेली आधी, त्याच्या प्रोडक्शनसाठी मी काम करत होतो. तर मोस्टली ना सेट्स वगैरे अशा ठिकाणी असतात ज्या खूप आयसोलेटेड प्लेसेस असतात. जसं मुंबईला ठाणे घोडबंदर साईडला बरेच सेट्स आहेत, मार्वे मनोरी साईडला बरेच सेट्स आहेत. तर हा सेट ना मार्वेला होता, जो मालाड मार्वे साईडचा जो एरिया आहे ना तिकडे. आणि तो एरिया आधीच ह्या गोष्टींसाठी खूप जास्त आहे, कारण कसं 3 ते 4 किलोमीटरचा रस्त्याचा पट्टा आहे की जिकडे तुला माणूस सोड साधा प्राणी पण नाही भेटणार, एखादा कुत्रा मित्र पण नाही दिसणार. रात्रीच्या वेळी 10, 11, 12 नंतर गेलास ना नाही कोणच दिसणार नाही तिकडे. आणि तो 4 किलोमीटरचा पट्टा आहे, पण तो संपताना 40 किलोमीटर वाटेल इतका तो लांबच्या लांब आहे. तर त्या पूर्ण पट्ट्याच्या ना म्हणजे सुरुवात आणि एंडला आहे मार्वे बीच, मार्वे विलेज आणि मार्वे बीच. तर सेंटरला आमचा हा सेट होता. तर आता मी ऑफकोर्स सेटचं नाव नाही घेणार, कारण लोक ऍक्च्युली घाबरतील, कारण अजून तिकडे शूटिंग वगैरे प्रॉपर चालतात. तर तिकडनं ना सीन झालं की युजली आमची शिफ्ट 9 to 9 किंवा 10 to 10 अशी असायची, म्हणजे मॅक्सिमम 10-10:15 आम्ही तिकडनं निघायचो. पण त्या दिवशी ना प्रोमो शूट होणार होता, म्हणजे सिरियलचा जेव्हा प्रोमो शूट होतो ना तो ऍक्च्युली काही वेळा 12ची शिफ्ट 15 तास 18 तास जाते. कारण कसं त्यांना ते वन डे मध्ये सगळं आटपायचं असतं, डेट्स मिळणार नसतात, प्रोमो मध्ये सगळे कलाकार एकत्र असतात, सो ते गडबड असते सगळी. सो मग त्यावेळेला सीन काय झालेला की झालं वगैरे, आम्ही आटपून वगैरे निघालो तिकडनं, आटपला आणि मी थांबलेलो, जी हिरो हिरोईन जे होते ना ते दोघं एकत्र होते आणि ते माझ्या ऑन द वे जाणार होते. सो माझी त्यांची ट्युनिंग असल्यामुळे ना मी त्या भरोशावर होतो की अरे हे जाणार आहेत ना, मी यांच्यासोबत निघीन म्हणून. पण त्या लोकांनी ऐन वेळेला प्लॅन काय चेंज केला की अजून एक जे आमचे ऍक्टर्स आहेत ना ते त्यांच्या घरी निघून गेले. ते दोघं जण त्यांच्या घरी निघून गेले की तिकडेच थांबतील, लेट नाईट झाले म्हणून. सो मला असं झालं की अरे म्हटलं आता मी काय करू, म्हटलं मी जाऊ कसं. बरं सेटवर थांबता आलं असतं, पण प्रॉब्लेम असा आहे की दुसऱ्या दिवशी सकाळची पण लवकरची शिफ्ट आहे आणि मला असं आहे की एवढं थकून नाही करू शकत मी, थोडं मला घरी जाऊन थोडं रेस्ट करून मला यावं लागणार. म्हटलं काय करू. तर मी म्हटलं की चल बाहेर पडूया, असं आपली शूटिंग आहे, अजून मग कोणाची शूटिंग चालू असेल काही ना काहीतरी भेटेल रस्त्याला. बाहेर पडलो, मी सेटच्या मेन रोडला आलो. बरं ही वेळ होती साधारण 1:30-2च्या आसपासची वगैरे. बरं माझ्यासोबत अजून पण काय स्टाफ मेंबर्स वगैरे बाहेर पडले, पण ते आपापल्या गाड्यांनी वगैरे निघून गेले रे. आणि माझं कसं आहे, मी असं प्रत्यक्ष जाऊन बोलत नाही बसत की अरे याचं मला सोडता का वगैरे. म्हटलं चल ठीक आहे बघू काय मिळते का ऑटो वगैरे. बाहेर पडलो थोडे 10-15 मिनिटं वाट बघितली आणि काळोख असल्यामुळे थोडं मी मोबाईलमध्ये होतो, मला लक्ष डायव्हर्ट नाही करायचंय. म्हटलं मोबाईलवर टाइमपास करतोय. एक ऑटो आली, ऑटोवाल्याला मी हात दाखवला, ऑटोवाला थांबला आणि त्याला मी सांगितलं की मालाड स्टेशन छोडोगे क्या. तो बोला हां, कारण मी आमच्या सेटपैकी एक जण मालाड स्टेशनला पण राहायचं. मी म्हटलं मी त्याच्याकडे जाईन, तिकडे थोडा रेस्ट करेन आणि मग येईन. कारण सेटवर राहण्याचा प्रॉब्लेम काय माहितीये की सगळं ते डास वगैरे सगळ्या गोष्टीमुळे नाही राहिलं जमत. म्हटलं तुला ठीक आहे, मी त्या मित्राला कॉल करून सांगितलं की बाबा मी असं येतोय तुझ्याकडे तर येईन म्हणून. तर ठीक आहे, त्याला बोललो की मालाड स्टेशन. तो चलो. आणि रात्रीच्या वेळेस युजली कोण नाही वगैरे बोलत नाही. बसलो, चाललोय म्हणजे आता पकड ना की 1-2 किलोमीटरचा रस्ता असेल तो जास्तीत जास्त मेन रोडला लागेपर्यंत, मेन रोड टू सेटची प्लेस. पडतोय थोडा थांबलो, मी आपल्या मोबाईलमध्ये रमलोय की म्हटलं हा पोचवेल, म्हटलं काय सरळच रस्ता आहे, काय टर्न नाहीये. चालले थोडा वेळ बघतोय रस्ता संपतच नाहीये. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं. युजली रात्रीच्या 2-2:30च्या वेळेला जेव्हा रस्ता रिकामी असेल 2 किलोमीटर क्रॉस करायला असा कितीचा वेळ लागणार आहे, तेच ना 5 ते 10 मिनिटं मॅक्स. थांबलो, टाइम करतोय म्हटलं कळत नाही, म्हटलं काय सीन झालं. म्हटलं त्याला विचारलं, म्हटलं अंकल आया नाही क्या अभी तक मेन रोड. तो नाही आ जाएगा अभी आगे. ठीक आहे चालवतोय, म्हटलं ओके. आणि जस्ट ना परत मी त्याला कधी विचारायला जाईन ना तेव्हा दिसलं की लेफ्ट साईडला ना पुढे एक बाई लिफ्ट मागते, म्हणजे अशी रेड कलरचं ते म्हणा नवरी लिफ्ट मागते. म्हटलं मला पहिल्या ऍक्च्युली ही हिंट वाटली की शूट आहेत, सेट्स वगैरे आहेत, मे बी कोणतरी साईड ऍक्ट्रेस किंवा असं कोणतरी आलं असेल रस्त्यावरती, लिफ्ट मागत असेल, काही नसेल अवेलेबल म्हणून. तर पण त्याने रिक्षा लगेच पुढे घेतले, त्यांनी थांबवली नाही जरा. पण म्हटलं अंकल ले लेते, कोई प्रॉब्लम नहीं था, वैसे भी यूजुअली मालाड स्टेशन जाना है, उसको भी ऑन द वे छोड़ देते. तो बोलते नहीं यहाँ पे हम किसी को लिफ्ट नहीं दे सकते इस टाइम पे, मतलब एटलीस्ट लेडीज को, किसी लेडीज को. ऐसा क्यों. तो बोलते नहीं रुको आप बताता हूँ मैं आपको. बरं थांबलं, म्हटलं ठीक आहे असेल जे काय आहे ते. विदिन 15 सेकंड्स ती परत दिसली, सेम लिफ्ट मागते. तिकडे मी शुअर, म्हणजे असं हे बसले, ट्रिगर बसला. म्हटलं आईच्या गावात हे काय.
म्हटलं एकदा दिसली ठीक आहे, परत कशी दिसेल. पुढे गेल्यानंतर असं पण नाही की बाबा त्याने गाडी बिडी मागे घेतली, असं सरळ घेतली त्याने गाडी, परत कशी दिसेल. तिसऱ्यांदा परत दिसली, तिकडे मी कन्फर्म म्हटलं बरं झालं नाही थांबवली. म्हटलं आता काय झालं असतं गॅरंटी नव्हती त्या गोष्टीची. त्याने घेतली पुढे, आणि विचार कर ती बाई तिसरी बाई क्रॉस झाली, किंवा तिसऱ्यांदा जेव्हा दिसली ती क्रॉस झाली, विदिन 2 सेकंड मेन रोड लागला. ओके. म्हणजे मला झालं की अडकलेलो की काय, म्हणजे हिने अडकवून ठेवलं की काय ऍक्च्युली. आणि मग त्याने जेव्हा मेन रोडला लागलं ना, तेव्हा तुम्हाला बोलला की साहब देखो कैसा है ना, यहाँ पे बहुत सालों से मैं ऑटो चला रहा हूँ, आपने जो देखा वो मेरे लिए नया नहीं है, पर कैसा है ना कि यहाँ पे बहुत सारी ऐसे औरतों को, लड़कियों को वगैरह ऐसा मार के वगैरह ये कुछ उनको ऐसी चीजें वगैरह की है, पर उसमें भी एक दुल्हन का जो पहराव रहता है उस पहराव में एक औरत दिखती ही है. कई बार मैंने देखा है, आजकल मैं देखता ही नहीं हूँ क्योंकि मैं सीधा कान में हेडफोन्स डाल देता हूँ और मैं मेरा चलाता रहता हूँ. पैसेंजर लोग देखते हैं, इसलिए मैं लड़कियों का मतलब यूजुअली किसी लेडीज का लिफ्ट तो लेता ही नहीं हूँ. और अगर कोई ऐसे बाई चांस दुल्हन के वगैरह इसमें रहे तो सच में औरत भी रहेगी तो भी मैं नहीं लेता. कारण तो बोलतो की या रोडच्या हिस्ट्री एवढी खराब आहे ना, कारण आयसोलेटेड रोड असल्यामुळे लोकांना काही करून नेऊन टाकणं कोणाला वगैरह या गोष्टी खूप इजी आहेत तिकडे. तो बोलतो की इसलिए यहाँ पे इतनी लोगों की बददुआएं लगी है, इतनी ऐसी कुछ ना कुछ गलत चीजें यहाँ पे देखने मिलती है ना कि हम लोग नहीं ये रिस्क ले सकते. थँक यू अंकल, आपने ये खुद ब खुद किया. कारण मी त्याला पहिल्यांदा बोललेलो की तिला घे म्हणतो, थांबवू शकला असं तिला घेण्यासाठी. आणि ती गोष्ट जेव्हा मी पर्सनली अनुभवली ना, ठीक आहे जसं लोकांना युजली होतं की तापाने फनफनलं होतं, तसं नाही झालं मला. पण मला असं झालं की यार नाही, म्हणजे काही होऊ शकलं असतं. ऍट अ मुवमेंट जर हा रिक्षावाला नेहमीच होता म्हणून ठीक आहे, पहिल्यांदा जाणार कोण रिक्षावाला असता तर तो तरी थांबवली असती गाडी. मग जे पुढे व्हायचं ते काय, जे काय असेल ते असेल रे. कारण असं पण झालेलं आहे की कित्येक रिक्षावाल्यांचे पुढे ऍक्सिडेंट झालेले आहेत, ज्यांनी तिला बसवलंय गाडीमध्ये वगैरे. तो सांगत होता की कारण तेवढा रस्ता क्रॉस झाल्यानंतर पुढे तो सांगत होता की अरे सर ऐसा हुआ था, मेरे कुछ हमारे जो रिक्शा वालों की लाइन वगैरह रहती है ना, उनमें हमने कहानियां बहुत सुनी है ये चीजें कि एक रिक्शा वाले ने ऐसी औरत को पिकअप किया था, आगे जाके उसकी डेड बॉडी मिली, या फिर उसका एक्सीडेंट हुआ था कहीं मेन रोड पे वगैरह वगैरह. तर म्हटलं भाई देवासारखा आलास म्हटलं तू. त्यानंतर मी होतो तरी 1-1.5 महिन्यातून तिकडे मी काम केलं, बट 8:30, 9, 10च्या पुढे मी निघालोच नाही नंतर. आणि काय जेव्हा लेट झालं मी सेटर थांबलोय, म्हटलं ते मच्छर चावलेले परवडतील, पण ह्या सगळ्या गोष्टी नको. तेच ना. तर हा एकटाच एक्सपिरियन्स होता पूर्ण. इकडे कोणाला ब्लेम पण नाही करू शकत. सो जी निगेटिव्हिटी यायची ती येणारच नाही. आणि ते एक बरं आहे की तू रिक्षामध्ये होतास, जर तू सेपरेट तुझ्या बाईकवर असता किंवा कारमध्ये असता. त्यावेळी माझ्याकडे बाईक नव्हती, हे माझं नशीब. आज मी प्रत्येक ठिकाणी बाईकवर फिरतो, म्हणजे त्यानंतर मी बाईक घेतली त्यामुळे, बट नशीब त्यावेळेला मी नव्हतो. म्हणून मी युजली रात्रीच्या वेळेला, आता आरे कॉलनी माझ्या घराच्या बाजूला आहे, म्हणजे बाजूला म्हणजे असं 5 मिनिटावर पण नाही, पण तरी मी रात्री जाणं अवॉइड करतो. म्हटलं तिथं वर्स्ट आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू जाऊ नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तुझ्याकडे आहेत ना आरे कॉलनी इज द क्रेझिएस्ट थिंग. मुंबईकर आणि आरे कॉलनीची स्टोरी इट्स मॅन्डेटरी. चालेल, नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये नक्की घेऊ दे. सो मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जरा पॉडकास्ट बघत आलाय तर तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट, तुमचे व्ह्यूज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्हाला. पॉडकास्टला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच तुमच्याकडे पण काही स्टोरीज असतील तर मी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ती फिल करा. आम्ही तुम्हाला आमच्या पॉडकास्टवरती बोलू. आणि शैतान स्टोरीजला बघत राहा. थँक्यू सो मच.